शिवरावांना स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे सायलम वेड्स. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण MI पलटण या टीमवरती बनवणार आणि आजच्या व्हिडिओच्या मटेरियलला कोणताही पासवर्ड नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्रीमध्ये असतं, त्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. अरे भंगार की शक्ल के तेरे बाप को भूल गया क्या? तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे। ते आपण अलर्ट मोशन ॲपच्या मेन विंडोवर आहोत. तर सिम्पली इथे प्लसवरती जायचं आहे. प्लसवरती जाऊन 4.5 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आणि सिम्पली इथे क्रिएट प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून प्रोजेक्ट क्रिएट करून घ्यायचं आहे. तर इथे मी ऑलरेडी प्रोजेक्ट आहे तो इथे क्रिएट केलेला आहे. तर इथे मी सॉन्ग इम्पोर्ट केले, सॉंगला बीट्स लावलेले आहेत, त्याप्रमाणे बीट्स लावून घ्यायचे आहेत. तर इथे मी सॉन्गच्या सुरुवातीला जाऊन प्लसवरती जायचं, मीडियामध्ये जायचं आणि तुम्हाला इथे CSK मधला ब्राउझरचा जो इमेज आहे तो इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. सगळं मटेरियल एकदम फ्रीमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर वरती 3 डॉटवरती जायचं, फिल कंपोनंट एरियावरती क्लिक करून घ्यायचं. हा जो इमेज आहे थोडाफार ॲडजस्ट करावा लागेल, त्यासाठी आपण मूव ऑन ट्रान्सफरमध्ये जाऊन पहिल्या ऑप्शनने सिम्पली ते थोडाफार ॲडजस्ट करून घेऊया. ॲडजस्ट झाल्यानंतर हा जो तुम्हाला ॲरो दिसत आहे त्या ॲरोच्या मदतीने सिम्पली फुटच्या बिटवरती जायचं आहे. फुटच्या बिटवरती गेल्यानंतर हा जो तुम्हाला ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनने तिथे फोटोची लेअर कट करून घ्यायचे. कट झाल्यानंतर सिम्पली पुन्हा प्लसवरती जायचं, मीडियामध्ये जायचं आणि तुम्हाला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा आहे ते एक इमेज दिलेला आहे, तो तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. ते इम्पोर्ट झाल्यानंतर वरती 3 डॉटवरती जायचं, फिल कंपोनंट एरियावरती क्लिक करून घ्यायचं आणि हा जो इमेज आहे तो 12-21च्या बीटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. 21च्या बीटवरती आल्यानंतर सिम्पली हा जो तुम्हाला ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शन इथे फोटो खेचून घ्यायचा आहे. खेचून घेतल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन पहिला जो इमेज आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथे ब्लाइंडिंग अँड ऑपॉसिटीमध्ये यायचं आहे. इथे गेल्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला ऑपॉसिटीचा ऑप्शन दिसेल. तर सिम्पली ऑपॉसिटी आहे ती सिम्पली इथे तुम्ही 50 करून घ्यायचे. दोन्ही इमेजेसचे जे ऑपॉसिटी आहे ती इथे 50 करून घ्यायचे. ते दोन्ही इमेजेसचे आपण इथे 50 करून घेतलेले आहेत ऑपॉसिटी. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे डायलॉग्स दिलेले आहेत ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. तर सॉन्ग नीट ऐकायचं आहे पहिलं आणि सगळं मटेरियलमध्ये सगळ्या डायलॉगच्या PNG तुम्हाला दिलेले आहेत, तर तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे. तर इथे मी सगळ्या PNGs आहेत ते इम्पोर्ट करून सगळ्या PNGs ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला 12-21च्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती यायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि सिम्पली इथे तुम्हाला मुंबई इंडियन्सचा जो लोगो आहे त्यात तो दिलेला आहे, तो तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. वरती 3 डॉटवरती यायचं आहे, फिल कंपोनंट एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पुढच्या बीटवरती जायचं आहे. पुढच्या बीटवरती गेल्यानंतर हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनने त्या बीटपर्यंत आपला जो लोगो आहे तो इथे खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला जे प्लेयर्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत एक करून, ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे. प्लेयर्सचे फोटो दिलेले आहेत ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे. सगळे जे फोटोज आहेत ते ॲड करून घेतले आहेत. त्यानंतर सिम्पली तुम्हाला शेक इफेक्ट दिलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही नीट बघायचे. आपण इथे इफेक्ट कसे देणार आहोत ते सांगणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही नीट बघायचे. तर इथे मी शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये जातो आणि इफेक्ट आहे तो इथे कॉपी करून घेतो. सिम्पली इथे आपला जो PNGचा इफेक्ट आहे ते सुरुवातीला आपण इथे इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी करून घेऊया. त्यानंतर इथून बॅक येऊया. बॅक येऊन आपला जो मेन प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करून घेऊया. ओपन झाल्यानंतर जेवढे PNG दिसत आहेत डायलॉग्सचे त्या PNGंना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली इथे आपली जी PNG आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आणि सिम्पली इथे पेस्ट इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचा इफेक्ट. तर इथे मी सगळ्या PNGंना हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. मित्रांनो, आपल्याला PNGचा इफेक्ट आहे सगळा लागून लावलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे जो मुंबई इंडियन्सचा लोगो आहे त्याला दुसरा इफेक्ट दिलेला आहे, तो तुम्ही इथे कॉपी करून घेतो. सिम्पली हा जो इफेक्ट आहे तो आपण जो मुंबई इंडियन्सचा जो लोगो आहे त्याला देणार आहोत. तो सिम्पली इथून कॉपी करायचं आहे. कॉपी झाल्यानंतर इथून मेन प्रोजेक्ट ओपन करून सिम्पली इथे जी आपली लेअर आहे तिथे जायचं, आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट करून घ्यायचं आहे. तर पेस्ट झाल्यानंतर सिम्पली इथून आपले फोटोंना इफेक्ट द्यायचा. तो फोटोंनाही आपण वेगळा इफेक्ट दिलेला आहे, तो सिम्पली इथे कॉपी करून घेतो. कॉपी झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक होऊन आपला जो मेन प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यानंतर जेवढे पुढे जायचं आणि जेवढे आपले प्लेयर्सचे फोटोज आहेत त्यांना हा इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली इथे मी इफेक्ट पेस्ट करून घेतो. तो पण त्या व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ इथे आणत असतो. सबस्क्राईब करणं एकदम फ्रीमध्ये असतं, त्याला कोणताही पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा नका.
आणि बाकीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर इथे मी सगळ्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. जे प्लेयरच्या फोटोंना इफेक्ट द्यायचा तो पण इफेक्ट सगळा लावून झालेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 19च्या बिटवरती यायचं आहे, प्लसवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला एक PNG बनवून दिली आहे, ओनली MI लवर्स. ही जी PNG तुम्ही मूव ऑन ट्रान्सफरमध्ये जाऊन सिम्पली खालती सेट करून घ्यायचे. खालती सेट झाल्यानंतर सिम्पली सॉन्गच्या शेवटला यायचं, शेवटला येऊन ही जी PNG ती सिलेक्ट करून घ्यायची. सिलेक्ट झाल्यानंतर हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनने इथे पूर्ण सॉन्गपर्यंत खेचून घ्यायचे. तर इथे आपली व्हिडिओ पूर्ण झाली आहे. जर तुमचे इन्स्टा आणि यूट्यूबचे लोगो असतील तर तुम्ही इथे लावू शकता.